नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मस्त बाजारात हिरव्या पालेभाज्या आल्या होत्या, त्याच्यामुळं मग मस्त शेपूची भाजी घेऊन आली आणि कोथिंबीरची गट्टी पण घेऊन आले। कोथिंबीर खूप सुंदर होती। मग आता कोथिंबीर आणले म्हटल्यावर कोथिंबीरच्या वड्या करणं हे फिक्सच असतं, त्याच्यामुळं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, मी नीट करून धुवून घेतली। आता हे धुल्यानंतर पाणी नितळण्यासाठी एका चाळणीत काढून घेतली हे, आणि हे पूर्ण पाणी नितळल्यानंतर परत ह्या कोथिंबीरीला मस्त छान आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। कोथिंबीर वडी कुणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पहा, अशी बारीक चिरून घ्यायचं आहे कोथिंबीर, असे पूर्ण गट्टीत चिरून घेतलेली आहे मी। हे पहा, असं मस्त एकदम बारीक बारीक कोथिंबीर चिरून घेतल्यानंतर हे कोथिंबीर मी एका टोपल्यात काढून घेतलेली आहे। हे बघा, अशी सर्वच कोथिंबीर काढून घ्यायचं आहे। आणि आता या कोथिंबीरीच्या टोपल्यामध्ये आपणाला टाकायचं आहे मस्त बेसनचं पीठ। हे बेसनचं पीठ साधारणतः 2 वाटे बेसनचं पीठ टाकलेलं आहे मी। तुम्ही कोथिंबीर जशी घेतला तसं टाकू शकता। हे 2 वाटे पीठ घेतल्यानंतर याच्यात टाकलेलं आहे मीठ झाल्यानंतर याच्यात टाकायचं आहे हळद टाकल्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे मस्त जिरे 2 चमचे जिरे टाकलेलं आहे मी हे। आता याच्यात टाकायचं आहे तीळ, हे पांढरे तीळ आहेत। तीळ टाकल्यानंतर याच्यात ओवा टाकायचा आहे, आणि ओवा टाकण्याच्या आधी आपल्याला मस्त हातावर असं क्रश करून घ्यायचं आणि मग ओवा टाकायचा। त्याच्यामुळं मस्त कोथिंबीर वडीला वास छान येतो। कोथिंबीरीचा तर येतोच, पण असं ओवा टाकल्यावर पण छान येतो। आता याच्यात मोठं लसूण वाटून टाकलेलं आहे, आणि वरून टाकलेलं आहे लाल तिखट। कोथिंबीरमध्ये थोडंसं तिखटपणा असतो, त्याच्यामुळं तिखटचा अंदाज बघून आपण तिखट टाकू शकता। आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स केल्यानंतर याच्यात टाकायचं आहे चिंचेचं पाणी। चिंचेचं पाणी ऑप्शनल आहे, आपल्याला टाकायचं असलं तर टाकू शकता किंवा नाही। आता थोडं पाणी करून आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी एकदम घट्ट पीठ लागतं, त्याच्यामुळे एकदम थोडंच पाणी टाकून मळून घेतलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे हे बघा किती घट्ट केलेलं आहे। आता हे मस्त घट्ट पीठ मळून आता हे आपल्याला एक 10 मिनिट असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे। एक 10 मिनिट झाल्यानंतर आपल्याला एका ताटाला मस्त तेल लावून घ्यायचं आहे। रोल करून चाळणीत ठेवून पण उकडून घेऊ शकता, आणि अशा पद्धतीनं पण करू शकता। हे बघा, मी अशाच पद्धतीने करते कोथिंबीर वडी, एकदम साधी सोपी आणि लवकर उकडते पण। ते रोल केलेली कोथिंबीर वडी जास्त लवकर उकडत नाही, जास्त वेळ लागतो त्याला, म्हणून मी असंच करते। ताटाला तेल लावून मस्त थापून घ्यायचं आहे हे पाटवडीसारखं। हे बघा, असं तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असलं तर पातळ थापू शकता किंवा जाड थापू शकता। हे अशा पद्धतीनं सर्व पूर्ण ताट भरून थापून घ्यायचं आहे, आणि हे पूर्ण झाल्यानंतर याला आपण ठेवायचं आहे। आता कढईत पाणी ठेवून आपल्याला मस्त उकडून घ्यायचं आहे। हे पहा, हे पूर्ण ताटात मी थापून घेतलेलं आहे सगळं। आता एक गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये आपल्याला एक अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी कमीच टाकायचं आहे, हे बघा असं, म्हणजे ताटाच्या खाली असेल एवढंच पाणी टाकायचं आहे। आणि पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपणाला हे पीठ थापलेला कोथिंबीरीचं हे ताट असं ठेवून द्यायचं आहे। हे पहा, चाळणीत पण ठेवू शकता तुम्ही, आणि असंही ठेवलं तरी चालेल। आता हे झाकून आपल्याला मस्त एक 15 ते 20 मिनिट आपल्याला उकडून घ्यायचं आहे। मध्येच 15 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता उकडलेलं आहे का नाही। तर उकडलेलं कसं बघायचं, तर आपण मस्त हात लावून बघायचं, हाताला पीठ चिकटत नसले तरी पण उकडलेलं असतं, आणि सुरीने असे खाऊन बघितलं तरी पण कळतं। सुरीला नाही लागलं की समजायचं आपलं उकडलेली आहे कोथिंबीर वडी। आता हे मस्त ताटात थोडंसं थंड झाल्यानंतर आपण वड्यावर पाडून घ्यायचं आहे। हे बघा, सगळीकडून आपणाला हे सुरीनं मोकळं करून घ्यायचं आहे, आणि छान आपणाला कोथिंबीर वड्या चिरून घ्यायच्या आहेत। हे बघा, आकार आपल्या मनावर करून घ्यायचा, बारीक मोठ्या। हे अशा पद्धतीनं मी मीडियमच करून घेते, म्हणजे व्यवस्थित तळलं जातं मध्येपर्यंत। आता गॅसवर ते तेल ठेवायचं कढईत गरम करायला, आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर वडी। हे पहा, आणि एकदम मध्यम गॅसवर तळायचं आहे। आधी तेल तापू द्यायचं जास्त, आणि मग नंतर मध्यम गॅसवर तळून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीर वडी खुसखुशीत होईल आणि आतपर्यंत तळली जाईल।
हे पहा, एकदम लालसर होईपर्यंत कोथिंबीर वडी तळून घ्यायचं आहे. थोड्याशा जाड केल्या की थोडंसं जास्त वेळ तळलं तरी चालतं, काही हरकत नाही. हे पहा, अशा प्रकारे बघा कलर किती चेंज झालेला आहे. आता ही कोथिंबीर वडी तळलेली आहे, एका ताटात काढून घेऊया. आणि ही कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे. हे बघा किती छान खुसखुशीत झालेली आहे कोथिंबीरी. हे बघा किती सुंदर दिसते, एकदम जाळीदार झाल्यासारखं मधीपर्यंत पण तळलेलं आहे. तर अशी कोथिंबीर वडी कुणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा.